नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. अनेक वेळा आपण पाहतो की माजी विद्यार्थी शिक्षक मेळावा हा केवळ शाळेचाच भरतो, काय तर म्हणे गेट टुगेदर. परंतु मुंबईतील हाजोरी गाव ठाणे येथे 4 जुलै 1986 साली रेणुका क्लासेसची स्थापना झाली होती. तदनंतरच्या सर्वच माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी बऱ्याच वर्षांनी भेटायचे ठरविले आणि स्नेहसंमेलनाचं आयोजन केले व रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी ठाणे येऊर येथील सहाय्यक वनसंरक्षक सभागृह या ठिकाणी रेणुका ट्युशन क्लासेसच्या माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचा स्नेहसंमेलन समारंभ मोठ्या उत्साहात व अनोख्या पद्धतीने पार पडलाय. येथे चक्क दुबई, साऊथ आफ्रिका, लंडनमधील माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून सगळ्यांनाच अवाक करून सोडले. सर्व विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची इच्छा होती की आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन भेटावे आणि यामध्ये प्रामुख्याने मंगेश किल्जे, जितेंद्र भोसले, सतीश देशमुख, सुशांत हेगडे, रत्नदीप शेलार, स्वप्निला किल्जे, स्वप्नाली टोनपे, वैशाली पाटील, संदीप शेलार, संगीता उतेकर, राम शिंदे, निलेश वारिक, निलेश जाधव इत्यादी विद्यार्थ्यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे स्वागत आणि सन्मान करण्यात आले. त्यानंतर सर्वांना नाश्ता देण्यात आलाय. त्यानंतर शिक्षकांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले आणि उपस्थित सर्व शिक्षकांचा सन्मान देखील करण्यात आलाय. तदनंतर उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अनेक विद्यार्थी आज देश विदेशात उच्च विद्या विभूषित होऊन समृद्ध आयुष्य जगत आहेत. त्यांनी आपली मने मोकळी करून आठवणींना उजाळा दिलाय. क्लासमधील गमती जमती आणि क्लासमुळे आपण कसे घडलो हे सांगितलंय. यामध्ये ॲडव्होकेट दर्शना पाटील पुणेकर, सूर्यकांत चिले दुबई, पप्पू गायकवाड, सतीश देशमुख महाराष्ट्र कोचिंग क्लासेसचे अध्यक्ष, संदीप शेलार शिवसेना शाखा प्रमुख हाजोरीगाव ठाणे, वैशाली पाटील 2 हॉस्पिटलच्या संस्थापिका, संतोष पवार, अमर टकले, संगीता उतेकर, सुशांत हेगडे, अमित देसाई, स्वप्नाली टोनपे, लक्ष्मी कणोजिया, धनंजय सावंत, संतोष पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी आपली मनोगतही व्यक्त केले. यावेळी इंग्लिश शिकविणारे सुनील आयवळे सर, गणित शिकविणारे सुनील निदानकर सर, समाजशास्त्र शिकविणारे सुरेश यादव सर, विज्ञान शिकविणारे संतोष थोरात सर या सर्व शिक्षकांबद्दल सर्वच विद्यार्थ्यांनी गौरवोद्गार काढलेत. तसेच त्या काळी शिक्षकांच्या धाकामुळे विद्यार्थी अभ्यास करत असायचे याचाही उल्लेख अनेक विद्यार्थ्यांनी केलाय. यावेळी शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केलेत व आपल्या शिकवणीतून आज आपले विद्यार्थी परदेशात नोकरी व्यवसाय करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी सांगून सर्व विद्यार्थ्यांना भरभरून असे शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेत. गप्पा टप्पा आणि दुपारच्या सहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश किल्जे यांनी केले तर आभार सुशांत हेगडे यांनी मानलेत. खरं तर हाजोरीमध्ये आम्ही सर्व शिक्षक आणि तुम्ही विद्यार्थी सर्वांनी सांगितलं की ज्यांनी घडवलं त्यामध्ये मी देखील आहे. 1987-88 साली हाजोरीमधून त्यांचे मित्र आणि हे दोघंजण क्लास चालवत होते. पण तो मित्र निघून गेल्यानंतर त्या शिक्षकाची नोकरी लागली, पुण्याला निघून गेले. हेरलं त्यांनी आणि मला बोलवले की तुम्हाला इथे शिकवायला यायचं आहे. मला याचा गंधही नव्हता की मी शिक्षक होईन मला वाटतही नव्हतं. सुरुवातीला मला असं वाटतं सतीश देशमुख यांची दुसरी मला वाटतं तिसरीची बॅच असेल, तिसरीमध्ये ते असतील. मला म्हणाले की तुम्हाला मराठी शिकवायचं आणि अक्षरशः उद्या मला मराठी शिकवायचं आहे. आज दिवसभर आई कमल बघ हे जे धडे आहेत ना, सरळ चहा फणस आण, हे कसं शिकवायचं काय शिकवायचं याचा मी अभ्यासच करत होतो. आज मी जो शिक्षक झालेलो आहे त्यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली आणि त्यामुळे मी घडत गेलो. 4 जुलै 1986 साली काही लोकांनी मला सुचवलं, कारण माझ्यामध्ये बरेचसे किडे वळवळ करत होते. मी रिक्षा चालवायचो, मी बेंजो वाजवायचो, मी टेलर काम करायचो आणि आता करिअर म्हणून नेमकं काय करायचं ह्याचं काही आगीपिछे नॉलेज नव्हतं. पण शिक्षक व्हायचं हे मी 9वीत ठरवलं होतं. कारण ज्यावेळेला आमच्या क्लासमध्ये शाळेमध्ये ऑफ पिरियड होता आणि पायघन सरांनी एक हिंदीचे शिक्षक होते, त्यांनी विचारलं प्रत्येकाला की तू कोण होणार आहेस. तर 9वीत असताना मी ठामपणे सांगितलं की मी शिक्षक होणार आहे. आणि माझ्याकडे एक ॲबिलिटी परमेश्वराने दिली होती की जे मला समजतं, जे मला येतंय, जे मला समजलंय ते मी समोरच्याला बऱ्यापैकी समजावून सांगू शकतो. ही ॲबिलिटी माझ्याकडे निसर्गतः होती.
आणि मी प्रत्येकाला हेच सांगतो की तुमच्याकडे जे निसर्गाने दिले ते तुम्ही समाजाला द्या. आता करिअर निवडताना माझे मित्र कॉमर्सला गेले, मी कॉमर्सला जातो, माझे मित्र सायन्सला गेले, मी सायन्सला जातो, असं नसतं. तुमच्याकडे काय आहे त्यानुसार तुम्ही त्या क्षेत्रात गेलं पाहिजे, तर तुम्ही यशस्वी होता.